नमस्कार मंडळी. बुंदी माहीत नसणारा एकही पठ्ठ्या तुम्हाला महाराष्ट्रातही सापडणार नाही. कुणाच्या लग्नाला बुंदी हा खाद्यपदार्थ नेहमी असतोच. तर आज ही बुंदी नेमकी कशी तयार होते, ती बुंदी तयार होताना नेमकी काय प्रक्रिया असती हे पाहूयात. तर बुंदी तयार करण्यासाठी अगोदर बेसन पीठ पाण्यामध्ये भिजवलं जातं. एका झाऱ्याच्या मदतीनं नंतर हे बेसन पीठ तेलामध्ये तळलं जातं. तेलामध्ये तळून झालं की ही बुंदी नंतर साखरेच्या पाकामध्ये टाकली जाते. या बुंदीमध्ये जोपर्यंत गोडवा मुरत नाही तोपर्यंत त्या साखरेच्या पाकामध्येच ठेवली जाते. आणि एकदा का साखरेच्या पाकामधून ही बुंदी काढली की परत तिला वाळवलं जातं. हे बघा, हा माणूस बुंदी साखरेच्या पाकामध्ये टाकतोय आणि दुसरा माणूस याच पाकामध्ये ही बुंदी चांगल्या प्रकारे हलवतोय. हा साखरेचा पाक बुंदीमध्ये एकदा का चांगला मुरला की मग बुंदीला गोडवा येतो. त्यानंतर साखरेच्या पाकामध्ये मिसळल्यामुळं बुंदी थोडीशी चिकट होते, एकमेकांना चिपकते. पण काहीही म्हणा, गरम गरम साखरेच्या पाकातनं काढलेली ही गरम गरम बुंदी खाण्याची मजा एकदम एक नंबर आहे भावांनो. गावाकडं बुंदी वाळवण्याची एक खास पद्धत आहे. बुंदी वाळवण्यासाठी घरावरच्या पत्रांचा उपयोग केला जातो. हे पत्र वापरण्याआधी त्यांना स्वच्छ धुतलं जातं आणि ते एकदा की त्यांना धुतलं की त्याच्यावरती ही साखरेच्या पाकातली बुंदी टाकली जाते. साधारण 4 ते 5 माणसं ही बुंदी हलवत असतात. एकदा का बुंदी तयार झाली की तिच्यावर लाल, हिरवा किंवा निळा असे वेगवेगळे कलर टाकले जातात आणि एकदम छान अशी बुंदी तयार होते. भावांनो, तुम्ही जर बुंदी खाल्ली नसेल तर आयुष्यामध्ये काहीच खाल्लं नाही. त्यामुळं गावाकडच्या लग्नाला हजेरी नक्की लावायला पाहिजे.